सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला। सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला। जाव माझी फडफड बोलते बोडकी करगतीला भवानी आई रोडगा वाहीन तुला। नंदीचं कार्ट किरकिर करत खरूज भोव दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला। दादला मारुनी आहुती देईन मोकळी करगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। एका जनार्दनी सगळेच मरू दे, इथली सोडून बर का एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटी राहू दे मला। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि। महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो। सेवे लागी सेवक झालो झालो 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 सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो हो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा। धाव घाली आई 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 धाव घाली आई। आता पाहतेस काही आता पाहतेस काही आता पाहतेस काही आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे
पोटे धीर नाही माझी पोटी धीर नाही माझी पोटी धीर नाही माझी पोटी धीर नाही माझी पोटी सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार वार्षिक सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला शारदीय नवरात्र उत्सव या ठिकाणी या जागेचं नाव काय आहे बेलबाग मळा समस्त या वाडीचे ग्रामस्थ असतील भजनी मंडळ असेल सप्ताह कमिटी असेल युवक तरुण मित्र मंडळ असेल ज्यांची नामं माझ्या समोर आलेली आहे श्री सप्तशृंगी मित्र मंडळ बेलगाव मळा चिंचवड माझ्या लक्षात होतं तुमचं लक्ष का नाही ते पाहिजे होतं हा कीर्तनकार चिमटीत कसा येईल हा तरी कसा येईल बरोबर आहे की नाही चिंचखेड असं वाटत नाही का हा कार्यक्रम असा एक दिवसीय किंवा भव्य दिव्य स्वरूप याला प्राप्त झालेला आहे त्याच्या दुग्ध शर्करा योग म्हणजे गंगा भागीरथी साळूबाई भिकाजी सोनवणे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी आहे म्हणजे असं म्हणावं लागेल दोन आयांचे उत्सव आहे आज एक जगन्माता आणि एक कर्तृत्वाने नवे नवे जिनं आपल्याला जन्म दिलाय त्या मातेचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि या परिवाराकडनं अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये तो होत आहे आणि त्यातल्या त्यात आज वड वड बाई वड मोड मोड तिचे केस हान तिच्या थोबडीत हान 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 मी मागाशिकच म्हटलो तुम्ही हे लहान पोरं जरा बाजूला तुम्हाला वाटतं का तुमच्याच्याने ऐकतील ते मलाही असंच वाटत नका ओ ऐका अवघड आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आज ज्यांची उपस्थिती आहे विशेष रूपानं अशी असणारे आदरणीय अब्दुल सत्तार पवन अल्पसंख्याक मंत्री यांचे पीए आदरणीय बापूसाहेब ठोंबरे पाटील महाराष्ट्र पोलीस टाइमचे उपसंपादक यांचे स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजवून करवायचे आहे आज या आपल्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती आहे त्यांना द्यावी तेवढी धन्यवाद असो प्रस्तावने जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो पण माझी सूचना आहे वास्तविक पाहता कीर्तनाची नियोजित वेळ होती 8 ते 10 त्याच्यात धरली आपण 9 ते 11 कार्यक्रम सुरुवात व्हायला थोडा उशीर झाला मला आदरणीय आमच्या सोनवणे काकांनी सांगितलंय 2:30 वाजेच्या पुढे 1 मिनिट कीर्तन नाही करायचं चालेल ना 2:30 वाजेपर्यंत कीर्तन करूया आपण फक्त नाही अगदी 11:30 पर्यंत कीर्तन करूया आपण ऐका मला कीर्तनात विक्षेप अजिबात सहन होत नाही कोणी असो गायक असो वादक असो कलाकार असो कोणी असो आपले मोबाईल असेल ना कृपया करून सायलेंट करा कमीत कमी एवढ्या तरी जागेचं पावित्र्य राखा इथं मोबाईलचा अतिरेक करू नका नाही तर कीर्तन चालू राहतं काहींच्या चॅटिंगा चालू असतात एवढं नसेल ऐकायचं तुम्ही बाजूला बसू शकता ज्यांना घरी जायचं असेल त्यांनी लगेच उठून द्या 5 मिनिटं दे तुम्ही जायचंय की तुम्हाला जायचंय कोणाला नाही ना परत मग कीर्तनात जर माझ्याकडनं एखादा अपशब्द निघाला तर मग राग मानू नका ही पवित्र जागा या जागेचं पावित्र्य तेवढं राखा माझ्या सगळ्यांनी डायरेक्ट आपले मोबाईल काय करा सायलेंट करा किंवा फ्लाईट मोडला टाकलं तर मग त्याला कीर्तन झाल्यावर 1 रुपये बक्षीस दिल फ्लाईट मोडला जर टाकलं तर ही सगळी मंडळी आहे अतिशय गोड मंडळी आहे आणि सगळ्यांनी टाळी वाजवायचंय आणि भजन करायचंय विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग
विश्वसंत अनंत कृपावंत पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 7 चरणाचा भारुड या प्रकरणातील रोडगा या सत्रातील चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोणाचा आहे बोला? नाथ महाराजांचा आहे. अभंग नाथ महाराजांचा आहे. भारुड या प्रकरणातला आहे. भारुड 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 म्हणजे नेमकं काय? लक्षपूर्वक ऐका. भारुड म्हणजे नेमकं काय? तर जुन्या काळी ज्या रूढी परंपरा होत्या, या रूढी परंपरेवरती आरूढ होऊन नाथ महाराजांनी जे संत वाङ्मय निर्माण केलं त्याला भारुड म्हणतात. आणि याही सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर क्लिष्ट असणारा वेदांत, कठीण असणारा वेदांत सर्वसामान्य माणसाला कळत नव्हता. तो सर्वसामान्य माणसाला रुचावा पचावा याच्यासाठी नाथ महाराजांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्याला भारुड म्हणताय. विठ्ठला महाराज अनेक भारुड आहे. पुढे आपण थोडीशी म्हणू टाइम भेटला तर. पण या अजूनही या महाराष्ट्राच्या या जगामध्ये मी असं म्हणेल नाथ महाराजांच्या भारुडाला न्याय देणारा वक्ता अजून जन्माला आलेला नाही आलेला. काय वार त्या ठिकाणी भारुडाची निर्मिती आणि त्याची शब्द रचना इतकी अलौकिक आहे का एखादा कीर्तनकार, एखादा वक्ता फक्त त्या अभंगाच्या शब्दांच्या सभोवताली फिरू शकतो. आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती, आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे तो फक्त तर्क वितर्क करून त्याचा भाव प्रगट करू शकतो. पण असं कोणीच ठामपणे मत मांडू शकत नाही का नाथ महाराजांना या वाङ्मयाच्या किंवा या अभंगाच्या माध्यमातून नेमकं हेच म्हणायचंय. आणि मी काही लय हुशार नाही, मी सुद्धा तोच प्रयत्न करणार आहे. आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगाचं चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. या अभंगातून नाथ महाराज एका सासूरवाशिनीची भूमिका मांडून त्या जगदंबेला नवस करताय. 3 प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत आणि सेवा आटपणार आहोत. पहिला प्रश्न, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार. 1. दुसरा प्रश्न, नाथ महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहे, मग ते जगदंबेला नवस का करतात? आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, नेमका काय नवस करतात? मग काय अधिकार आहे नाथ महाराजांचा? तर ऐका, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले, पण ते फक्त काही संत झाले ते शांत नव्हते. काही संत झाले ते शांत नव्हते. काही संतही झाले, शांतही झाले, पण ते श्रीमंत नव्हते. काही श्रीमंत झाले, संत झाले, पण ते शांत नव्हते. महाराज जगाच्या पाठीवरती एकमेव संत झाले जे संतही होते, शांतही होते आणि श्रीमंत होते. विठ्ठला नाथांच्या अधिकाराविषयी जर बोलायचं झालं, हजारो वर्ष नामस्मरण करून तपश्चर्या करून जो भगवान परमात्मा स्वप्नातही येत नाही तो माझ्या नाथांच्या घरी राबला. कसा? कावडीने ज्या घरी पाणी चक्र पाणी वाहे, कावडीने ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्यात पाय, अनन्य भक्ती भावे निळावंती त्यात पाय, अनन्य भक्ती भावे निळावंती त्यात पाय, अनंत भक्ती भावे निळावंती त्यात पाय. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. नाथ महाराजांचा अधिकार जर पाहिला, नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा राबला. देवानं काम केली. कोणाच्या घरी? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी. 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं.
12 वर्ष चंदन उगळवून दिलं. असू द्या दादा, दादा राहू द्या. चंदन उगळवून दिलं आणि 12 वर्ष कीर्तनात टाळ घेऊन उभी राहिली. असा 36 वर्ष भगवान परमात्मा माझ्या नाथांच्या घरी राबलाय. मग नाथांच्या घरी राबलेला असताना सुद्धा, देवाचं आणि नाथ महाराजांचं एवढं सख्यत्व असताना सुद्धा, आज नाथ बाबा त्या पांडुरंगाला नवस करायचं सोडून त्या जगदंबेला का बरं करताय? आपण नवस कोणाला करतो? किंवा एखादी गोष्ट मागायची जर असली, आता मी आताच गाडी घेतली, पण परत मला वाटलं आता गाडी घ्यायची. 15 लाखाची गाडी, 10 लाख रुपये माझ्याकडे आहे, 5 लाखाची मला गरज आहे. मग ही 5 लाखाची गरज मी कोणाकडनं भागवेल? मित्र परिवार असेल, सरकारी पतपेढी असेल, किंवा कोणाकडनं नातेवाईक जे माझ्या ओळखीचे आहे त्यांच्याकडनं मी ती गरज भागवेल. ऐऱ्या गैऱ्याकडनं किंवा कोणाकडनं मी ती गरज भागवेल का? नाही ना. आता समजा लागले मला 5 लाख रुपये, मी आमच्या ऋषी दादांना म्हणाल, दादा मला गाडी घ्यायची, 5 लाख द्याल का? द्याल ना? फक्त कीर्तनात तरी माझी इज्जत नका घालू. द्या बा, आता फक्त कीर्तन झाल्यावर तेवढे द्या म्हणजे झालं. ऐका, मग माझं ज्यांच्या सोबत सख्यत्व आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, मी त्यांनाच सांगेन किंवा त्यांनाच बोलेल. आता देवाचं आणि नाथ महाराजांचं जर एवढं प्रेमाचं नातं आहे, मग तरी देखील नाथ बाबा त्या भगवतीला नवस का करता? मग ही भगवती नेमकी कुठली? तर नाथ बाबा स्वतः सांगता, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी बटा शोभे वाळवंटी 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 हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी 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 हो. उधो बोला, 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 कृष्ण माई मामुलीचा हो, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. हे उधो बोला, उधो बोला, उधो बोला, कृष्ण माई मामुलीचा हो, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. जय हो. आहा. हे उधो बोला, उधो बोला, उधो बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. ऐका, मग ही जगदंबा नेमकी कोणची? तर ही जगदंबा ही अंबिका ही भवानी, दुसरी कोणती नाही. तर नाथ बाबा वर्णन करतात काय? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी, आणि एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो. आता मला खरं सांगा, आषाढी आणि कार्तिकीला गोंधळ कुठे असतो? बोला बोला. पंढरपूरला. पुंडली कधी वटा कुठे? पंढरपूरला. एका जनार्दनी आंबा कुठे? पंढरपूरला. बरोबर आहे की नाही? मग ही दुसरी देवी कोणी नाही, आमच्या पांडुरंगालाच देवीचं स्वरूप आहे. वास्तविक पाहता देव आणि देवी वेगळे नाही. भगवंतानच अनेक दैत्यांचा संहार करण्यासाठी आदिमाये शक्तीचं स्वरूप धारण केलंय. त्या दैत्यांनी भगवंताकडे वरदान मागितलं, देवा आम्हाला स्त्रीकडून मरण पाहिजे. कारण त्यांना असं वाटलं स्त्री म्हणजे अबला, स्त्री म्हणजे अगदी दुबळी. त्यांना असं वाटतं चूल आणि मूल एवढंच बाईला येतं. पण त्यांनी वरदान मागितलं, आम्हाला स्त्रीकडनं मरण हवंय. भगवंत म्हटले तथास्तु. आणि मग त्याला मारण्यासाठी एक शक्तिशाली जगदंबेचं स्वरूप परमात्म्यानं धारण केलं. तीच म्हणजे आदिमाया शक्ती भवानी. अनेक ठिकाणी आमच्या पांडुरंगाला देवी म्हणून म्हटलंय. एग एग विठाबाई,
ये ग विठाबाई ये गा विठाबाई ये गा विठाबाई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठाबाई जय हो. माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा ये गा विठाबाई माझी पंढरीची आई ये गा विठाबाई माझी पंढरीची आई विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा पांडुरंगाचं वर्णन करत असताना काय म्हटलं? एग विठाबाई माझे पंढरीचे आई. आता सांगा, विठाबाई आहे का ती? आमचा पांडुरंग ही विठाईच आहे. विठाई, तिठाई, कृष्णाई, कानाई वर्णन करत असताना पांडुरंगाचंच केलंय, पण जगदंबेचं स्वरूप धरून केलेलं आहे. एक ठिकाणी तर म्हणतात, तू विटेवर सकळे बाई होकारी कृपा, तू विटेवर सकळे बाई होकारी कृपा, तू विटेवर सगळे बाई वकरी कृपा गडबड नका करू. तू विटेवर सगळे बाई वकरी कृपा माझे मन लागो तुझे पायी होकारी कृपा, माझे मन लागो तुझे पायी होकारी कृपा, माझे मन लाग तुझे बाई हो करी कृपा करी कृपा माझे मन लाग तुझे बाई हो करी कृपा तू सावळी सुंदरी होकारी कृपा, तू सावळी सुंदरी होकारी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा तू सावळी सुंदरी हो करी कृपा पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संत देखिली वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई हे सच्चिदानंद अंबा बाई हो करी कृपा, नंद अंबा बाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाई हो करी कृपा सच्चिदानंद बाई हो करी कृपा करी कृपा करी कृपा ऐका वर्णन कालय, तू विटेवर सकळे बाई हो करी कृपा. हे सगळं वर्णन कोणाचं आहे? जगदंबेचंच आहे, पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यासाठी केलंय. वारकरी संप्रदायामध्ये देवदेवीचं ऐक्य आहे, भेद केला जात नाही. आता इथं बसलेल्या अनेक माझ्या माता माऊल्यांचे नवरात्राचे उत्सव उपवास चालू असतील ना. काहींचे सुटले असतील, काही उद्या सोडतात. आता उद्या एकादशी पण आली. ऐका, तुम्ही इतक्या गोड बसलाय म्हणून तुम्हाला रेणुका पुराणातला एक गोड दृष्टांत सांगून जातो. या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्र भूमीमध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. कुठले कुठले नीट ऐका. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका. आवाज कमी केला तरी चालेल, फक्त हामी नका होऊ देऊ. 3.5 शक्तिपीठ आहे, पण प्रत्येक पीठाचं स्वरूप जर पाहिलं तर परिपूर्ण आहे, पण एक शक्तिपीठ त्या भगवतीचं स्वरूप अपूर्ण आहे. कुठलं नीट ऐका. तुम्ही जर कधी वणीला गेले, आता जवळ आहे आपल्याला, 18 भुजधारी सप्तशृंगी आहे का नाही? तुळजापूरला गेले तर तुळजा भवानी सुद्धा परिपूर्ण स्वरूप आहे. कोल्हापूरला गेले तर महालक्ष्मी सुद्धा परिपूर्ण आहे. पण जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठे जरी गेले तरी रेणुका मातेच्या फक्त तांदळ्याची, मुखवट्याची, मानेची पूजा केली जाते. नेमकं का? काय कारण आहे त्याचं? लक्षपूर्वक सांगतो ऐका. हे रेणुका माता म्हणजे कोण? तर पुराणामध्ये एक ऋषी झाले, त्या ऋषींचं नाव आहे जमदग्नी ऋषी. या जमदग्नी ऋषींची पत्नी म्हणजे रेणुका माता. महापतिव्रता स्त्री. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. रोज रेणुका मातेनं काय करावं? गंगेवरती आंघोळीला जावं. आणि गंगेवरती स्नानाला ज्यावेळेस रेणुका माता जायची, काय करायची? आंघोळ करायची.
आणि आपल्या साडीच्या पदरामध्ये पाणी आणायची. कशात आणायची? साडीच्या पदरात पाणी आणायची आणि त्या पदरातल्या पाण्यानं नवऱ्याची पाय धुवायची. तुम्ही हे करायच्या भानगडीतच पडू नका. अजिबात करू नका. फक्त तुम्ही आहे तो पदर डोक्यावर घ्या. आता ज्यांचा आहे त्यांचा राव द्या, बाकीच्यांनी घ्यायच्या भानगडीतच पडू नका. त्याला तुमचाही दोष नाही. तुम्ही कीर्तनात ऐकलंय, डोईचा पदर अल्ला खांद्यावरी. कुठं ऐकलंय तुम्ही? कीर्तनात ऐकलंय. त्याच्यामुळे ते खांद्यावर आले, त्याला करणार काय? महाराज आमची आई म्हणायची काय, जर माझा पदर खाली आला तर आमची आजीला एक भयान, जुन्या म्हाताऱ्याला अवघड. ती आमच्या आईला म्हणायची मग खोटे ठोकून घ्यावा. हा, जुन्या म्हाताऱ्याला अवघड, मग खोटे ठोकून घ्यावा म्हणायची. जुन्या परंपराला चांगल्या होत्या हो. जुने गाणे सुद्धा चांगली होती. शाळेत जेवढे जुने माणसं गेले किती गोड. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, पावड्यान कोरावे नाही तर खुरप्यान कोरावे. हा, हे होतं ना, असं नव्हतं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपलं काहीच नाही. आता आहे ना, आता अजिबात नीट कविता नाही, पोयम नाही. हा, कविता नाही, आता पोयम. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईंग नो पप्पा, कशाला तो हा हा हा. हे जुने माणसं जेवढे ना, यांना चांगली संस्काराची शिकवण महाराज त्या अभ्यासक्रमामध्ये होती. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. ही आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊनी झोक. या राजाच्या श्रवणी करुणा भानी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बगोनी शोकाकुल झाला द्रुमनी. आसवे आनुनी नयनी तो वदला. महाराज किती गोड वर्णन आहे. हे कविता या धड्यांमध्ये शिकवण भेटायची. बरोबर आहे की नाही? जुनी गाणी सुद्धा चांगली होती, जुनी लग्न सुद्धा चांगली होती हो. आता माझ्या लग्नात अनेक गाणे झाले. आता तुमच्या होतील का नाही सांगता नाही येणार. चोपदार तुमचं झालंय का? नाही ना. यांचे होतील का नाही सांगताच येत नाही. माझ्या गाण्या लग्नात लय भारी भारी गाणी झाली. मला लय आवडत ते गाणे. हा हा हा. पहिली मंडोळी कोणाची, पहिली मंडोळी कोणाची. नाही, वाजून नव्हती म्हणत, ते तसेच म्हणायचे. बाया का एवढ्या स्वरात म्हणते का? 48 काळी 48 मध्ये म्हणतात ते. पहिली मंडोळी चाफ्याची, पहिली मंडोळी चाफ्याची, एवढी हाऊस पुरावा नवरदेवाच्या. बोला बोला, तुमचं पाठच राव. एकदाची हाऊसच झाली तरी तुमची पिटलेलं आहे का काय? मला त्याच्यातलं ते एक पद लय आवडायचं. ज्याची होती त्याने नेली, ज्याची होती त्याने नेली, आणि आमची माया वाया नाही गेली, ती आमच्या भोखंडी बसली. अशीच बसली, बाकी काय महाराज. तुम्हाला सांगू का महाराज, बायांना राग आला का बाया दोनच गोष्टी करी द्या. एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी द्या. आणि तिला लय मूड आला का ती नवरा सुद्धा आपटी त्या महाराज. तुम्हाला माझी बॉडी दिसत असेल पण अंगावरची सूज दिसत नसेल तुम्हाला. तुम्हाला लय हसू येऊ राहिलं. मी मार खाऊन खाऊन जाडा झालो, तुम्ही मार खाऊन बारीक झाली, बाकी काही नाही. कोणी दत्तक घेईल का मला इथं दत्तक? हा, कमीत कमी 15-20 हजार रुपये रोजाचा माणूस, पण पैसे नाही देणार मी बरं का. लय अवघड, लय बाया लय डेंजर हो, लय डेंजर. काय सांगू तुम्हाला महाराज. आता दिवाळीचा सण आला, बाया माहेरी जातील.
महाराज तुम्हाला एक पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आपली बायको जर माहेरी गेली आणि तिकडून जर आली आणि म्हटली या बा माझ्या आईनं मला मंगळसूत्र केलं, माझ्या आईनं झुबे केली, टापस केली, भगवतीची शपथ घेऊन सांगतो तिच्या आईनं काहीच करेल नाही राहत, हे आपलंच फाळकं मारेल राहतं, फक्त फिरवण्याचं येतं. खरंय नाही? खरंय का? तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही म्हणते मी माहेरी जाऊ देत नाही तिला. अवघडे. तुम्ही हसून घेते का मी चहा पिऊन येतो. महाराज ऐका, काय महत्वाचा मुद्दा सांगत होतो मी. हा, जुनी गाणी चांगली होती. हा, त्याच्या अगोदर काय होतं? हा, पदर पदर. हा, लय तुमचं पदर तर लयच लक्षात राहिला. वा 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 वा. ऐका, जगाच्या पाठीवरती रेणुका मातेच्या तांदळाची पूजा का केली जाते? विषय भरकटायचा नाही, परत तिथे यायचं. हे रेणुका म्हणजे जमदग्नी ऋषींची पत्नी. रोज गंगेवरती जायची, पदरात पाणी आणायची आणि आपल्या नवऱ्याची पाय धुवायची. पण एक दिवस काय घडलं? या रेणुका मातेनं पाण्यामध्ये माशांचा संसार पाहिला आणि संसार पाहिल्याबरोबर मनामध्ये काम भावना जागृत झाली. मनामध्ये काम भावना जागृत झाली. आता 100 वेळा रेणुका माता पदरामध्ये पाणी घेण्याचा प्रयत्न करते, पण पदरात पाणी येत नाही हो. कारण आता अंतकरण मलिन झाले, चित्त आता पहिल्यासारखं स्थिर राहिलं नाही, पदरात पाणी येत नाहीये. 100 वेळा प्रयत्न केला पण पाणी येत नाही. करायचं काय? रेणुका मातेला माहित होतं ही जर गोष्ट आपल्या नवऱ्याला कळाली तर आपला नवरा म्हणजे फार रागीट, जमदग्नी गोत्रातले लोक म्हणजे फार भयानक. इतका राग त्यांना. पूर्वीच्या काळी जमदग्नी गोत्रातल्या कोणालाच पोरगी देत नव्हती, आता कोणालाच देती नाही, जरा बाजूला सोडा. जमदग्नी गोत्रातल्या मुलांना पूर्वी मुली देत नव्हती, आता कोणालाच देत नाही. रेणुका मातेनं असं ठरवलं आज माझ्या पतींच्या दर्शनाला जायचंच नाही. पण दुपार झाली आणि जमदग्नी ऋषींनी विचार केला आणि पाहिलं, नित्य नेमानं येणारी माझी पत्नी आज का बरं माझ्या दर्शनाला आली नाही? डोळे बंद केले, दिव्य दृष्टीने पाहिलं तर कळालं आपली बायको आता पहिल्यासारखी पवित्र राहिली नाही. राग आला. जमदग्नी ऋषींना 4 मुलं होते, त्याच्यातले 3 मुलं बोलवले आणि सांगितलं जा, मला आता तुमच्या आईची गरज नाही, जा आणि तिचं शिर धडा वेगळं करा. पण 3 पोरं गेली नाही. शेवटी सगळ्यात आवडतीचा मुलगा त्याला आवाज दिला, परशुराम. आणि परशुरामजी आले. परशुरामजी आले आणि परशुरामजी म्हणतात, बाबा बोला ना, आठवण केली माझी, काय काम? माझं एक काम आहे, करशील? बाबा तुम्ही फक्त आज्ञा करा ना, अगोदर वचन दे. दिलं वचन बाबा, काय काम आहे बोला ना. जा आणि तुझ्या आईचं शिर धडा वेगळं कर, मला आता तिची गरज नाही. भगवान शंकराकडनं मिळालेला परशु घ्यावा आणि धडार दिशी रेणुका मातेचं शिर धडा वेगळं केलं परशुरामांनी. रेणुका मातेच्या तांदळाची शिराची पूजा का केली जाते मला हा मुद्दा सांगायचा. आईचं मुंडकं उडवलं आणि परशुरामजी परत आपल्या बापाजवळ वडिलांजवळ आले आणि म्हणावं, बाबा तुम्ही सांगितलेलं काम केलं, काय आज्ञा आहे आणखी? जमदग्नी ऋषी म्हणता, वा थोर पितृभक्त आहे, थोर पितृ आहे, भक्त आहे, बोल तुला काय पाहिजे, काय पाहिजे बोल. असं म्हटल्याबरोबर परशुरामजी म्हटले, मी जे मागणार ते देणार. अरे देणार, खुश आहे तुझ्यावरती, बोल काय पाहिजे. परशुरामजी म्हटले, अगोदर वचन द्या. दिलं वचन. आणि मग परशुरामजींनी म्हणावं, ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला आणि तुमची पितृभक्ती पार पाडली ती माझी आई मला परत पाहिजे. काय म्हणावं? ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला, तुमची पितृभक्ती पार पाडली, ती माझ्याही मला परत पाहिजे. पण तोपर्यंत रेणुका मातेचं मुंडकं यज्ञकुंडामध्ये जळून भस्म झालं होतं. रेणुका मातेला एका दुसऱ्या बाईचं मुंडकं बसवलं. कोणचं ते तुम्ही रेणुका पुराणात वाचून घ्या. आणि आता सुखानं संसार चालू आहे आणि रेणुका मातेनं परशुरामाला म्हणावं, परशुरामा माझं अंत्यविधी, माझं अंत्येष्टी कर्म माझ्या आवडत्या जागेवरती कर. ज्यावेळेस माझं देहावसन होईल त्यावेळेस माझ्या आवडत्या जागेवरती माझं अंत्येष्टी कर्म कर. माझ्या चितेतून 3 वेळा आवाज येईल पण मागे फिरून पाहू नको.
रेणुका मातेची ज्यावेळेस प्राणज्योत मावळली, रेणुका मातेनं सांगितल्याप्रमाणे परशुरामानं रेणुका मातेचं शव आपल्या खांद्यावरती घेतलं आणि 19 गावांना टेकवलं. किती? 19 गावांना. 19 गावांना रेणुका मातेचं ते जे होतं शव, शरीर, प्रेत, ते टेकवलं. ते टेकवलं कुठे कुठे? राणी सावरगाव, गोलटगाव, आंबेजोगाई, माहूर, ही सगळी गावं त्यातली. आणि 19वे गाव आहे ते म्हणजे मातृपितृधाम. इथे आकाशवाणी झाली, परशुरामा इथे माझं अंत्येष्टी कर्म कर. चिता रचली, सरण रचलंय आणि आता त्या सरणावरती रेणुका मातेचं ते शरीर ठेवलेलं आहे. महाराज धगधग धगधग चिता पेटवली आणि परशुरामजी निघाली. आणि निघाल्याबरोबर त्या चितेमधनं पहिला आवाज झाला, परशुराम. परशुरामजीला आठवलं का माझ्या आईनं सांगितलं होतं चितेमधनं 3 वेळा आवाज येईल, पण मागे फिरून पाहू नको. परशुरामानं पाहिलं नाही. परत दुसरा आवाज झाला, परशुराम. आजूबाजूचे लोक म्हणू लागले, किती निर्दयी काळजाचा आहे, किती दगडाच्या काळजाचा आहे. अरे जळत्या चितेमधनं आई लेकराला आवाज देते तरी मागे फिरून पाहत नाही. शेवटी तिसरा आवाज झाला, परशुराम. आणि आता मात्र परशुरामजींचं हृदय सद्गतीत झालं, अंतकरण दाटून आलं. आईनं केलेला प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य सगळं आठवलं आणि परशुरामजींना मागे फिरून पाहिलं आणि त्या चितेमधनं रेणुका मातेचा फक्त तांदळा मान बाहेर आली आणि रेणुका मातेनं म्हणावं, बाळा मागे फिरून पाहिलं ना, आजपासून एवढीच पूजा. म्हणून जगाच्या पाठीवरती कुठेही जा, रेणुका मातेच्या फक्त तांदळ्याची पूजा. विठ्ठला मग वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये देव देवीचं ऐक्य आहे. दुसरी देवी कुठली नाही तर आमची विठाई आहे, आमचा पांडुरंग देव आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न जो असा आहे, नाथ बाबा काय नवस करता? एका सासूरवाशिनीची भूमिका मांडताय. आता माहेरवास आणि सासूरवास म्हणजे काय समजून घ्या. जिथं खायचं स्वातंत्र्य, प्यायचं स्वातंत्र्य, उठायचं स्वातंत्र्य, बसायचं स्वातंत्र्य, मनाला वाटेल ते करायचं स्वातंत्र्य, त्याला म्हटलं जातं माहेर. बरोबर ना? पण जिथं खायचं, प्यायचं, उठायचं, बसायचं, कशाचं स्वातंत्र्य नाही, त्याला म्हटलं जातं सासर. मावशाओ खरं सांगा, तुम्हाला माहेर आवडतं का सासर? संन्याशी का काय सगळ्या? बोला ना, माहेर आवडतं का सासर? सासर? या मावशीला माहेरी पाठवत ना का दिवाळीला? आता कोणी पुरुष मंडळी तुम्हाला काय आवडतं? बाबा आम्हाला काय, आम्हाला सासरवाडीच आवडती. असं नाही. ऐका, प्रत्येकाला माहेर आवडतं. संतांच्या भाषेत सांगतो, माझ्या ज्ञानोबरायांपासून सुरुवात करतो. ज्ञानोबराय म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा. हो भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. माझे ज्ञानदादा म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा माहेरा. तुकोबराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता. नाथ बाबा म्हणतात, माझे माहेर पंढरी. आणि माझ्या माता माऊल्यांच्या
आवडीचं सगळ्यांचं प्रमाण जर पाहिलं, बाई बाई जाते ग माहेराला, 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 हे बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. हो बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, या मुळच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला. हे बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई 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 जाते ग माहेराला. किती गोडे. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. असंच राहते माहेराला. प्रत्येकाला माहेर आवडते, पण नाथ बाबा एका सासूरवासाला जाचलेल्या सासूरवाशिनीची भूमिका मांडताय. तुमच्या गावात देवीचं मंदिर आहे का एखादं? आहे का? कोणत्या देवीचं? सप्तशृंगीचं. वा वा वा. काय झालं म्हणे, आपल्या इथलीच वाडीतली एक पोर आळे फाट्याला दिली. चालेल ना? आळे फाट्याला लय लांब होईल का? चालेल ना? का अमेरिकेला जाऊ? नाही, आळे फाटा जरा बरं आहे. आळे फाट्याला दिली. लग्न झालं, आई बापानं मस्त जमीन विकून थाटामाटात लग्न केलं, कर्जबाजारी झाले, लग्न केलं. पण वर्षभरात महाराज ती जाचली. कशाला? सासुरवासाला. घरी सासऱ्याचा जाच मला भारी. आणि तिने असं ठरवलं, आता इकडे यायचं माहेरी, आणि माहेरी येऊन डायरेक्ट जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं. आली, सणाच्या निमित्तानं आली, आणि आता जीव देणार. नदी आहे का इथे जवळ? कोणती आहे? कादवा पाणी आहे का? जीव जाईल एवढं आहे ना? भरेल. वा वा वा. भाऊ तू ढकलायलाच जाय तिला आता. ती आली, तिनं असं ठरवलं, आता कादवामध्ये उडी मारून माझा फादवाच करून टाकायचा, डायरेक्ट जीव देऊन टाकायचा. हा, लईच पाणी दिलं तुम्ही आता. जीव देऊन टाकायचा. पण तेवढ्यात तिची मैत्रीण भेटली, प्राणसखी भेटली. तिच्या गळ्यात पडून रडते. मैत्रिणीनं विचारावं, का ग बाई काय झालं? सांगितलं, अगं बापानं एवढ्या थाटामाटानं लग्न करून दिलं, पण ऐक ना, अगं इतका त्रास मला घरी आहे. सासू त्रास करते, सासरा त्रास करतो, जाऊ मला फडफड बोलती. आता मला हा जीव ठेवायचा नाही ग, आता मला जीव देऊन टाकायचा आहे. मैत्रीण म्हटली, अगं भगवंतानं इतका गोड देह दिलाय, कशासाठी या देहाचं बलिदान करते? परमार्थ कर, भक्ती कर, आणि जीवनाचं कल्याण करून घे. त्यापेक्षा म्हणे तुला एक उपाय सांगू का? म्हणे काय? अगं आपल्या गावातल्या लोकांनी एका देवीचं मंदिर बांधलंय म्हणे. मग त्या देवीच्या मंदिरामध्ये जाय, मंगळवारचा दिवस पाय, त्या भगवतीच्या दारामध्ये उभी राहा, आणि दारामध्ये उभी राहून त्या जगदंबेला साकडं घाल, तिला नवस बोल, आणि तुझ्या सासूरवाडीकडच्यांना सगळ्यांना मारून टाक म्हणे. तिने बहिणी, बाई जर सगळ्यांना मारलं तर मला जेल होईल. अगं या कानाच्या त्या कानाला सुद्धा खबर लागणार नाही, सगळ्यांना मारून टाक म्हणे. म्हणे अगं पोलिसांना कळाल? अगं कोणालाच कळणार नाही, तू फक्त मंगळवारचा दिवस पाय, त्या जगदंबेच्या दारात जा, आणि तिला नवस कर. हिनं मंगळवारचा दिवस पाहिला,
त्या भगवतीच्या दारामध्ये उभी राहिली आणि त्या जगदंबेला म्हणते, ए आई भवानी, अगं सासूरवासाला जाचले मी, सासूरवासाला जाचले ग, मला या सासूरवासातून मुक्त कर. ए भवानी, ए भवानी, मला सत्वर पाव, आणि जर तू मला पावली तर मी तुला रोडगा वाहील. अभंगाचं प्रथम चरण. सतवान पावगे मला, सतवर पावगे मला, सतवर पावगे मला, सतवर पावगे मला. हो सतवान पावगे मला, सतवर पावगे. हो सतवर पावगे मला, सतवर पावगे मला. भवानी आई रोडगा वाहिल तुला, वाहिल तुला. भवानी आई रोडगा वाहिल तुला, सतवर पावगे मला, सतवर पावगे मला, सतवर पावगे मला, सतवर पावगे मला. सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नवस करत असताना कुठल्याही देवताला आधी प्रलोभन द्यावं लागतं, प्रलोभन द्यावं लागतं. हा, का देवा माझं एवढं काम होऊ दे, मी तुला 5 बोकडे मारीन. हे प्रलोभन द्यावं लागतं. या सासूरवाशीनं प्रलोभन दिलं भगवतीला, काय? सत्वर पावगे म्हणजे लवकर, सत्वर म्हणजे लवकर पाव. भवानी आई, भवानी हा शब्द लय भारी हो. या बायांनी खराब केला तू. एखाद्या 2-4 जणी बसेला असल्याने एखादी निघाली का लगेच म्हणते, पाय ना चालली भवानी. नुसती भवानी नाही तर भटक. वा 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 वा, भटक भवानी. पण भवानी या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ तुम्हाला सांगू का? जी भवनामी संसारातून बाहेर आणि ती भवानी विठ्ठला. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. भवनामी संसारातून बाहेर आणि ती भवानी. ए भवानी आई मला पाव, मी काय करेल? रोडगा वाहीन तुला. रोडगा म्हणजे काय? आता ऐका. प्रत्येक दैवताचा नैवेद्य वेगळा असतो. काहींना गुळ खोबरं असतं, काहींना गुळ शेंगदाणे असतात, काहींना मलिदा असतो, बरोबर आहे की नाही? काहींना काय, काहींना काय, वेगवेगळं त्या ठिकाणी असतं. भगवतीला रोडगा वाहीन म्हटलंय. महाराज रोडगा वाहीन. आता उगच आपण काही वाहतो. ऐका, पूर्वीच्या काळी एक लय भारी गाणं होतं, एक वीर आई तू डोंगरावरी, वा वा वा, नजर आहे तुझी कोल्यावरी. मी म्हणायचो आमच्या इकडच्या आईची नजर तर बोकड्यावर आणि यांची कस काय कोल्यावरी. बरोबर का? ते गाणं किती भारी. तिरकी टोपी वाकड्या वांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग, शिंगाड्या बोकडावरी ग, बाखाड्या कोंबडावरी ग. हा, ऐका, भगवतीला नवस कुठला लागतो हे नाही, काय म्हणावं? जर तू मला पावली तर मी तुला रोडगा वाहीन. आता रोडगा बनवण्यासाठी 5 गोष्टी लागतात. दूध लागतं, तूप लागतं, अजून काय, गुळ लागतो, मीठ लागतं, काही ठिकाणी टाकता काही ठिकाणी नाही टाकत, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, अशा 5 गोष्टी रोडगा करायला लागतात. पण महाराज हा व्यवहारी रोडगा झाला. आध्यात्मिक रोडगा म्हणजे काय? तर हे शरीर आहे हे पंचतत्वापासून निर्माण झालेले. 5 तत्व कुठले? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल. या 5 तत्वांपासून हा देह तयार झालाय. ही सासूरवाशीन म्हणते, ए आई तू जर मला पावली तर हा देहरूपी रोडगा मी तुला वाहीन. पण त्या बदल्यात काय कर? जो सासरा माझा गावाला गेलाय, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. आता सासरा कुठला? बाय म्हणतील, बाई
किती गोड बुवा आहे ग. आता मंगळवारी पाहते आणि त्या डुचक्याला खपूनच टाकी ती एकदाची. मला सासरा कुठला? जीवन जगत असताना व्यापारी जीवनातला सासरा नाही. मग नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, करुणी कोटी मागे न ज्ञान पुत्रा, करुणी मोठी मागे ज्ञान पुत्रा, धरुणी सद्भाव अंतरीच्या मित्रा, सद्भाव अंतरीच्या मित्रा, धम्म साधना साधेल खूपच आईचा, दोघवा मागे आईचा, दोघवा मागे दंभ नावाचा किंवा अहंकार रूपी सासरा, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरुणी सद्भाव अंतरीच्या मित्रा. आणि दंभ नावाचा, दंभ किंवा अहंकार घ्या. जीवनामध्ये अहंकार नसावा. काहींना पैशाचा असतो, काहींना सत्तेचा असतो, काहींना कुटुंबाचा असतो, काहींना कशाचा, काहींना कशाचा. पण अहंकाराचा वारा न लागो राजसा, संतांनी वर्णन केलंय. म्हणून अहंकार रूपी सासरा मरू दे. पुढे काय म्हटलं? सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला. सासू 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 म्हणजे काय? इथल्या सगळ्या सासा सोडून बर का. मी जर त्यांना काय बोललो तो त्या माझ्या गाडीवर दगड आणतील. सासू माझी जाच करते. सासू म्हणजे काय? सुनाच्या डोळ्यामध्ये दिवसभरामध्ये 25-30 वेळा आणते आसू. तिचं नाव हा. इथली कोणाचीच मरू नये महाराज. एका बाईची सासू मेली. मी नाही सांगत, संत वर्णन करतात. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भेद. एका बाईची सासू मेली आणि सासू मेल्यानंतर अशी रडायची, गळे काढायची. आत्याबाई हो आत्याबाई. काळी 58 मध्ये रडायची. आत्याबाई हो बिगरी कुची रडायची. पण ती आत्याबाई. काही बाया अशा रडा त्या महाराज. लय बेकार. तुम्हाला सांगू का? जर घरामध्ये पाहुणे आले आणि शेजारच्या बाईला म्हटलं बाई 2-4 पोळ्या लाटायला ये, ती येणार नाही. पण कोणी गेलं का रडायला न सांगता येईल अशा रडा त्या बाया. अशा मला तर लय आवडत ते पाहायला. लय महाराज लय बेकार रडा त्या. भाऊ ए भाऊ, भाऊ ए भाऊ, लय ना पकवाज वाजवायचा. हे दादा तू म्हणायचा ना आत्या तो आजचा शिरा लय आवडतो मला. ए भाऊ तुझ्यासाठी शिरा करते, उठला. ए दादा उठला. आणि तिला दम लागला का ए देवा. असंच काय ये देवा महाराज. त्यांना दम लाग काय सुचत त्यांना. भाऊ ए भाऊ माझ्या पाय ना भाऊ, तोंड बरा पाहुणा. एक आमच्या अण्णा आहे रोहीचे अण्णा, त्यांनी तर लय भारी प्रकार सांगितला. तुम्ही कामून बोला ना माझ्याकडं पाना आणि ए देवा. लय महाराज अशा त्याच्यात मला हसू कोणचं येतं माहिती का? एखादी बाई ना अशी लांब जायला राहते, तिची सगळे वाट पाहत राहते बर का. आणि ती मोटरसायकल बसनी येते. पूर्वीच्या काळी आता गाड्या आल्या. आणि मोटरसायकल कोणतरी तिला स्टँड वर घ्यायला जातो. बाकीच्या बाया रडत राहत्या. महाराज हिला काहीच वयल नाही राहत. पण जेव्हा तो मॉप पाती बाया पाहिल्या का डायरेक्ट मोटरसायकल वर डायरेक्ट उडी आणि अशी रडती. अरा लय बेकार महाराज, लय बेकार रडत्या महाराज. महाराज त्या बाईची सासू काय सांगू तुम्हाला. आता मला लय रडायचे प्रकार येते पण एका पाकिटात परवडत नाही ते. ऐका हा महाराज लय ऐका इकडं पा. अशा रडा त्या बाया. या बाईची सासू अरे ठसका गेला तुम्हाला. त्या बाईची सासू मेली. कारण माझं नाही प्रमाण, संत सांगता सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. हिची सासू मेली आणि अशी रडायची. आत्याबाई हो आत्याबाई तुमच्या विना आमचं कसं होई. तेवढ्या तिची मैत्रीण आली. वक्ते बाबा तिला चाबरी म्हटली. चाबरी ती आली म्हणे का ग अय अय तू तर तवा तर लय ना म्हणायची डुचकी गेली पाहिजे आणि आता का म्हणून रडते ग. मग ती जिची सासू मेली ती म्हणती बाई जगाच्या लाज काज रडू दे. काय बोली जगाच्या लाज काज रडू दे बोली. आणि महाराज अशी रडायची. आता त्या सासूचं मड घेऊन चालली जाळायला आणि ही हवा घाली ती. आत्याबाई हो आत्याबाई. चाललंय तिचं रडायचं काम.
आणि तिची मैत्रीण सुद्धा काळी 74 मध्ये रडायची ती. हा स्वर लय बेकार, यांचे स्वरच लागते लय वरात अशी आपल्या पट्ट्या पुढच्या आहे, याच्यात सापडणारच नाही. अशा दोघी रडायच्या, पण ऐकणं झालं काय. दोघी अशा गळे काढायच्या. गावकरी म्हणायचे खऱ्या हेच ही म्हातारी जायला कारण आहे, काय गळे काढू राहिल्या, यांना फॉस्कर पुरस्कार दिला पाहिजे. ऑस्कर नाही, फॉस्कर पुरस्कार दिला पाहिजे. अशा रडायच्या. पण जिची सासू मेली ती गळे काढायची आणि रस्त्यानं जाता जाता हवं घालायची. पण मौत जात असताना तिला रस्त्यानं जांभळाचं झाड दिसलं. अशा टपुरी जांभळ होते त्याला. ते जांभळ पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं. पाणी सुटलं. आधी रडायची आत्याबाई हो आत्याबाई, आणि जेव्हा ते जांभळ पाहिले कशी रडायची, काळ निळ ग काळ निळ. कशा का पाहून, जांभळ का पाहून काय म्हणायची, काळ निळ ग काळ निळ. तिची मैत्रीण म्हणे आता तर चांगली होती, याचा स्वर काळे 102 कस काय झाला, कस काय अशी रडू राहिली. तिने पाहिलं, हिनं जांभळे पाहिले, टबुर टबुरी जांभळे, आणि तिच्या मैत्रिणीच्या सुद्धा तोंडाला पाणी सुट. मग ती पुढची म्हणायची काळ निळ ग काळ निळ. ही मैत्रीण म्हणी बाई आता नाही मग कधी, येत्या येळ ग येत्या येळ, येताना खाऊ म्हणी जांभळ. सासू साठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. महाराज ही सासू नाही मग कुठली सासू, कल्पनेची सासू तिचा बभूत से जाचो. कल्पनेची सासू बहुत जाचो. कल्पनेची सासू तिचा बभूत से जाचो. कल्पनेची सासू बहुत जाचो. देह भाव ठेवूनिया ब्रह्मपदी नाचो. चला बाई चला 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 बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला रवराई, नंदाचा बाळ याने केला रवराई, नंदाचा बाळ याने केला रवराई. ऐका, सासू सांगितली कुठली, कल्पना नावाची. जीवन जगत असताना प्रत्येक जण कल्पना करतो. इथं बसलेल्या प्रत्येक म्हाताऱ्या माणसानं कल्पना केली काय, माझे पोरं मोठे होतील, चांगल्या नोकरीला लागतील आणि पगार माझ्या हातात आणून देतील. जरी ही कल्पना नसली तरी म्हातारपणात आमचा आधार होतील. ही आपली काय आहे, कल्पना. ही आपली काय बाबा, कल्पना आहे. तसं नाही झालं का दुःख भोगावं लागतं. बरोबर आहे की नाही. आता मला सुद्धा कल्पना सुचली, येता येता 1-2 कोटीची बॅग सापडावं, माझी काय आहे ती कल्पना आहे. पण कल्पना पूर्ण नाही झाली का मग दुःख होतं. जीवन जगत असताना कल्पना करतो, गाडी घेऊ, बंगला बांधू, घोडे घेऊ, हे घेऊ, नाही झालं का मग दुःख भोगावं लागतं. म्हणून तर संत म्हटले कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. पुढे काय म्हटलंय, जाव माझी फडफड बोलते, बोडकी करगे तिला माया रूपी जाव. एक सांगू का, तुम्ही आम्ही माया बंधनात सगळे गुरफटलेलो आहोत. माझ्यासह सगळे संसारिक आहे. संसार सुखी का दुःखी हो, बोला ना. एवढे वैतागले शब्द निघा ना तुमच्या तोंडातून. संसार सुखी का दुःखी, दुःखी ना बाबा. कसा आहे, दुःख बांधवडी. नाही नाही, ते सगळे पाठ आहे सगळ्यांच्या, ते सांगायची गरज नाही. सुखी का दुःखी एवढंच सांगा. दुःखी ना मग कार्यक्रम संपल्यावर घरी जाणारच नाही ना तुम्ही. परिणाम कळालाय, परिचय झालेला नाही. त्याचं स्वरूप दुःख आहे, पण माया रूपानं आपण त्याला काय. मला एक सांगा, इथं तुम्हाला बोलवायला, इथं बोलवायला अनाउन्सिंग करावी लागली, चला सागर महाराज दिंडे यांचं कीर्तन होणार आहे, सगळ्यांनी लवकरात लवकर या, हे तुम्हाला सांगावं लागलं. पण आता कीर्तन संपल्यावर घरी जा अशी अनाउन्सिंग करावी लागेल नाही. कारण का, माया आपल्याला तिथे घेऊन जाते. मग ही माया सांगितली जाव नावाची. पुढे महाराज नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरू जो होऊ दे त्याला, मोहरूपी नंदेचं कार्ट. जीवन जगत असताना प्रत्येकाला मोह आहे, हा मोह नसावा. थोडक्यात या अभंगाच्या माध्यमातनं नाथ महाराज
आपल्या परमार्थिक जीवन जगत असताना परमार्थ करायला जो षडविकारांचा समूह आडफाटा निर्माण करतो त्या षडविकारांना मारण्याचा नवस करता विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जे विठोबा रखुमाई 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 विठोबा हरे जय विठोबा विठोबा हरि जय विठोबा हरि जय 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 विठोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती टाळी वाजवा टाळी हा एकनाथ नाम टाळी 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 एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम हे निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ध्यान सखया ओ सोपान मुक्ताबाई ध्यान टाळी टाळी सोपान मुक्ताबाई ध्यान सखया ओ सोपान